नमस्कार मित्रांनो. बिग बॉसचा कालचा जो कॅप्टन्सीचा टास्क होता, अनुश्री माने आणि रोशन भजनकर यामध्ये कोणी जिंकावं असं तुम्हाला वाटत होतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, कालचा जो टास्क होता सिंपल होता. दोघांना स्वतःचे पॉइंट्स मांडायचे होते की कॅप्टन्सी टास्क कोणत्या पद्धतीनं उत्तम प्रकारे ते करू शकतात. तर यावर अनुश्रीचे आन्सर जे होते खूप छान होते. पॉइंट टू पॉइंट ती बोलत होती. आणि दुसरीकडे राकेश जे आहे तो शक्यतो अनुश्रीचंच कॉपी करत होता. त्याला स्वतःचा असं काही मुद्दे मांडता येत नाहीत आणि मुळात तो रुचिता आणि विशालकडून खूप जास्त इन्फ्लुअन्स होतोय ते आपल्याला दिसून आलेलं आहे. रुचिता त्याला खूप इन्फ्लुअन्स करतीये. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, पहिली राउंड अनुश्रीने जिंकली, दुसरी राउंड रोशनने जिंकली. आता तिसऱ्या राउंडमध्ये प्रभू, विशाल, करण आणि राकेश होते. तर आता या चौघांच्या हातात होतं की अनुश्रीला कॅप्टन बनवायचं की रोशनला कॅप्टन बनवायचं. विशाल जो आहे तिकडे पलटला. त्याला ऍक्च्युली रोशनलाच कॅप्टन बनवायचं होतं. पण त्याला अनुश्रीच्या नजरेत चांगलं बनायचं होतं म्हणून तो अनुश्रीला त्याचा वोट दिला. म्हणजे खूप मास्टर माइंड आहे विशाल ऍक्च्युली. तो त्याचा आणि रुचिताचा सपोर्ट ऍक्च्युली रोशनला होता. पण तो तिथे प्लेटमध्ये जाऊन बदलला. आता दुसरीकडे प्रभूचा सपोर्ट पण रोशनला होता आणि करण नाही, सॉरी, सचिन होते. तर सचिनचा पण वोट जे होतं ते अनुश्रीला पण होतं, रोशनला पण होतं. तो क्लिअरली बोलला की मला दोघांमधलं कुणीही कॅप्टन झालेलं चालेल. मला असं काही नाही की हाच पाहिजे हाच पाहिजे. आता विशाल जो आहे अति अहंकारपणे बोलत होता. कोणीही कॅप्टन होऊ दे, टोळीतलाच कॅप्टन होणार. ही जी लाईन होती ना, ते कुठल्याही माणसाला ट्रिगर करू शकते. आणि काल जे राकेश राहतात, राकेशचं ऍक्च्युली मत अनुश्रीलाच होतं. हे आपल्याला माहित आहे. तो आधीपासून अनुश्रीलाच सपोर्ट करत होता. बट द थिंग इज, इतकं अरोगेंटली विशाल बोलल्यानंतर ना राकेश लास्ट मोमेंटला चेंज झाला आणि त्यानं टास्क रद्द केला. त्यानं मत कुणालाच दिलं नाही आणि टास्क रद्द झाला तेव्हा टोळीची खास करून विशालची जिरली. कारण हे अपेक्षित नव्हतं की राकेश टास्क रद्द करेल. तर बेसिकली कुणाला राकेशचा हा डिसिजन पटला. मला अनुश्रीसाठी वाईट वाटलं. पण ऍक्च्युली खरं सांगायचं तर रोशन भजनकर सध्या तरी कॅप्टन ह्याचे नाहीयेत, योग्य नाहीयेत. मे बी नंतर होतील, ते स्वतःला जास्त एक्सपोजर करतील ते, नाही असं नाही. पण सध्या तरी थोडंसं लॅक करतात ते विशाल आणि रुचितामुळे. अनुश्रीसाठी वाईट वाटलं, बट काय करायचं, टोळीचे मेंबर आहे ना, घ्या, गर्व आहे ना तुम्हाला टोळीचं. राकेशने चांगलीच जिरवली त्यांची. मस्त वाटलं मला राकेशचा हा गेम बघून. कुणाला वाटतं या 8 दिवसामध्ये राकेशचा गेम खूपच जास्त सुधारलाय आणि कुणाला असं वाटतं की तो इरिटेटिंग झालाय, कमेंटमध्ये लिहा.